अनेक दिवस शांत असलेला वाघ आता राजकीय जंगलात उतरणार. कार्यालयाचे उद्घाटन होणार. प्रचाराचा नारळ फुटून धुरळा उडणार. आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये संतोष मालकर आणि शिल्पा मालकर यांच्या प्रचाराला होणार सुरुवात. खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून प्रत्येक उमेदवार आपल्या प्रचारात गुंग असल्याचे दिसत आहे. मात्र अनेक दिवस शांत असलेला वाघ आता जंगलात उतरणार असल्याची चर्चा सध्या खोपोलीच्या राजकीय वर्तुळात होत असताना पाहायला मिळत आहे. खोपोली शहरातील राजकारणात जास्त प्रमाणात चर्चेत असलेले संतोष मालकर आजपासून निवडणुकीच्या वर्तुळात दिसणार आहेत. याच प्रभाग क्रमांक 11 मधील सर्वसाधारण पुरुष ब मधून संतोष मालकर आणि सर्वसाधारण महिला अ मधून शिल्पा संतोष मालकर या निवडणूक लढवित असून आज संध्याकाळी 5 वाजता स्वयंभू श्री ओझा गणपती देवस्थान येथे प्रचाराचा नारळ फुटणार. तसेच उमेदवार संतोष मालकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहावे अशी विनंती प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवार संतोष मालकर आणि शिल्पा संतोष मालकर यांनी केली आहे. आराध्य दैवत छत्रपती शिवराय, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले महाराज यांच्या कृपाशीर्वादाने शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आज आम्ही स्वयंभू श्री ओझा गणपती देवस्थान शांतीनगर इथून आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ करणार आहोत आणि वार्डात आज घरोघरी जाऊन आमच्या शांतीनगरमधील मतदारांचे, ग्रामस्थांचे आशीर्वाद घेऊन आज प्रचाराला सुरुवात करणार आहोत. आव्हान असेल की विकास करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवा. आपल्या भविष्यात या प्रभागात किती कामं झालीत, काय झाले त्याचा विचार करण्याची आज गरज आहे. तर मी सर्वांना विनंती करेल किंवा आव्हान करेल की प्रभाग क्रमांक 11 अ मधून सौ शिल्पा संतोष मालकर आणि प्रभाग क्रमांक 11 मधून ब मधून सर्वसाधारण पुरुष म्हणून मी स्वतः संतोष पांडुरंग मालकर आजपासून प्रचाराला सुरुवात करतोय. धन्यवाद. माझ्या घरी काल घरगुती कार्यक्रम होता आणि तो आम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो ते भर निवडणुकीत आलेलं जी घरी पूजा होती ती. त्याच्यामुळे मी त्याला राजकीय रंगरूप न यावा त्याकरता 24 तारखेपर्यंत शांत होतो आणि आजपासून तो प्रचाराचा नारळ मी फोडतोय आणि नागरिकांना विनंती करील की तुम्ही माझ्या पाठीशी व माझ्या सौभाग्यवती शिल्पा मालकर यांच्या पाठीशी उभे राहा, आशीर्वाद द्या. धन्यवाद.